गेल्या 3-4 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे आणि नाशिक जिल्ह्यातील दारणा त्याच्यानंतर गंगापूर आणि कादवा ह्या धरणामधून जे तर ते पुराचं पाणी जे सोडण्यात येत आहेत आणि हे पाणी थेट नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दाखल होत असल्या कारणाने ह्या धरणाच्या 8 वक्राकार गेटमधून हे पाणी जे तर ते 45,765 क्युसेक वेगाने पाणी गोदावरी नदी पात्रातून जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतात का या ठिकाणी या पाण्याचा जो तर रुद्ररूप आपल्याला पाहायला मिळत आहे आणि असाच पाऊस जर कंटिन्यू सुरू राहिला तर ह्या विसर्गामध्ये वाढ करण्यात येईल आणि त्याच्यामुळे ह्या गोदावरी नदी काठी असलेल्या गावातील नागरिकांनी गोदावरी नदी काठी जाऊ नये असा जो आहे तर तो प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आणि जर ह्या पावसाच्या हंगामामध्ये जर आपण बघितलं तर साधारण 44.62 TMC पाणी जे तर ते थेट ह्या गोदावरी खोऱ्यातून जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे जायकवाडी धरण हे 100% आता भरणार आहेत आणि ह्या जायकवाडी धरणाच्या लाभ क्षेत्रात असलेल्या गावांची जी तर ती पाणी टंचाई आता दूर होणार आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।